की नागपूरचा उन्हाळा अगदी ऐन भरात असायचा. सकाळी 8 पासून सुरू होणारं ऊन अगदी संध्याकाळी 7 पर्यंत हातपाय पसरून सगळ्या वातावरणाचा ताबा घ्यायचा. दुपारी गरम झळा वाहू लागत ते पार संध्याकाळपर्यंत. कामानिमित्त बाहेर पडणारी लोक डोक्याला टोपी पंचा गुंडाळून बाहेर पडले तरी कपड्यांनी न झाकता येणारी त्यांची पावलं, हाताची बोटं उन्हात अगदी भाजून निघायची. दूधवाले, भाजी विकणारे, फेरीवाले यांची वर्दळ जेमतेम 10 पर्यंत. मग रस्त्यावर अगदी तुरळक गर्दी असायची. घराघरात मात्र एक वेगळंच जग अगदी भर उन्हाळ्यातही सुखाने आणि निवांत आपले रोजचे व्यवहार पार पाडत असायचे. बायकांची उन्हाळी कामांची गर्दी असायची आणि सुट्टीमुळे मुलांचे आपले मित्रमंडळ जमवून वेगवेगळे खेळ चालू असत. अर्थात घरातही उन्हाळा जाणवायचा, पण तो सुसह्य करण्यासाठी अनेक मार्गही निघायचे. घरात कमीत कमी 2 तरी माठ असायचे. गार पाऱ्याने ते छान भरून ठेवले जायचे. शिवाय सुरई, खुजा, मोठं घर असेल तर रांजण देखील सज्ज असायचे. सुबक आकाराची, वरून पकडायला जागा असलेली, पाणी ओतायला निमुळतं तोंड असलेली सुरई तर सर्वांच्या विशेष आवडीची. ओल्या मातीचा आणि कधीतरी टाकलेल्या मोगरीच्या फुलांचा सुवास त्यातून मस्त यायचा. आणि ही सुरई या खोलीतून त्या खोलीत न्यायलाही सहज आणि सोपी असायची. सकाळच्या नाश्त्याला बरेचदा सगळ्यांना सरसकट सातूचं पीठ मिळत असे. ते दुधात मिसळून साखर किंवा गुळ घालून खायचं. तब्येतीला थंडगार असल्याने घरोघरी असायचे. जेवणात घोळ आणि पालेभाजी, चवळीच्या वगैरे अशा हिरव्या भाज्या थंडावा द्यायच्या. गाठीचं पद पाण्यात विरघळून ते पाणी प्यायचं. ऊन लागू नये म्हणून एवढं करून कधीतरी ऊन लागायचंच. मग कच्चा कांदा किसून तळपायाला लाव, थंड पाण्यात पाय बुडव, घरचा गुलकंद खाऊ घाल, असे नाना घरगुती उपाय केले जात असत. सूर्य डोक्यावर आला की भयंकर गरमी वाढायची. फरशी तापायची. मग दरवाजावर सोडलेला वाळ्याच्या ताटीचा पडदा अलगद उलगडायचा आणि पाणी शिंपडायचं. छोटा कुलर सुरू करायचा. घमघमणारा वाळा पहिल्या पावसानंतरच्या मृदगंधाची आठवण द्यायचा. अल्पकाळ टिकायचा, अगदी त्याच्यासारखा, पण अगदी हवा हवासा. हे सर्व चालू असताना उन्हाळा मात्र दिवसेंदिवस वाढतच असायचा. त्याचे शेवटचे काही दिवस म्हणजे नवतपा. आता गरमी वाढणार या विचाराने धीर अगदी सुटत जायचा. तरी चला, हत्ती गेला आणि शेपूट राहिलं असं म्हणत सामोरं जायचं. ज्येष्ठ महिन्यात सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला की येणारे सुरुवातीचे 9 दिवस म्हणजे नवतपा. या काळात सूर्य पृथ्वीच्या जास्त जवळ येतो आणि आग ओकू लागतो. आधीच भाजून निघालेली माती अगदी कोरडी ठक्क पडते. ओलावा अगदी पार आत जाऊन पोहोचतो. मृदगंधाची अलौकिक रसायनं इथंच कुठेतरी तयार व्हायला लागली असावी. इकडे मात्र आया मुलांना घरात टिकवायचं कसं या चिंतेत अडायची. ऊन मी म्हणतय बाहेर जाऊ नकोस असं आईनी बजावलं की एखादं खट्ट्याळ पोर मी म्हणतय म्हणजे काय गाई असं विचारायचं. आणि उत्तरादाखल आईची एखादी चापट बसली की ते सरळ घरात पसारा मांडून बसे. पत्ते, गोष्टीची पुस्तकं, सोंगट्या, जे हवं ते मुलांना करायला मिळेल. कधी मात्र कामात किंवा घरातल्या कामात आया त्यांना हाताशी घेतात. झोपण्याची व्यवस्था हे त्यातलंच आहे. घरचे, शेजारचे सगळे कामाला लागायचे. संध्याकाळी अंगणात पाणी शिंपडलं की मातीतून गरम वाफा निघत. रात्रीचं जेवण होईपर्यंत त्या निवल्या की मग अंथरुणं घालायची. अंथरुणावर पडल्या पडल्या गरमीने कितीतरी वेळ झोपच यायची नाही. चांदण्या मोजत मोजत, पाहुणे आलेल्या भावंडांशी गप्पा मारत, हवेत गारवा आला की मग मात्र गच्च डोळे मिटायचे. निसर्गाशी जुळवून घेत मातीशी अगदी जोडलेलं जीवन किती सहज आणि सुंदर असतं आणि ते कायम आठवणीत राहतं. उन्हाळ्याची सुट्टी संपत आल्याची चाहूल सोबत घेऊन अखेर तो यायचा. पाऊस, वारा, विजा या आपल्या लवाजम्यासह
पावसाचे टपटप टपणारे सुरुवातीचे थेंब भेगाळ जमिनीत कुठल्या कुठे जिरून जायचे. थेंबाच्या वाढत्या लई बरोबर मात्र मृदगंध उफाळत वर यायचा. हातातील काम सोडून सगळीच त्याला टिपून घ्यायला सिद्ध व्हायची. हातात पाण्याची गार पकडल्यावर जसा तो गारवा पकडून ठेवावासा वाटतो तसा हा मृदगंधही. धन्यवाद.